जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत शोकजनक ठरला आहे। जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारसभांच्या निमित्तानं अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते। मात्र बारामतीत लँडिंग करताना विमान कोसळून आग भडकली। यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील 6 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक वैमानिक यांचा समावेश आहे। अजित पवार यांच्या निधनानं पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। अजित पवार यांचे विमान सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास बारामतीत लँड होणार होते। त्यावेळी विमान कोसळले आणि त्यानं पेट घेतला। या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। ज्या बारामतीत अजित पवार यांचं राजकारण रुजलं, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।